हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आज मी तुम्हाला कोकणामध्ये गेलेली ते ट्रिप माझी शेअर करणार आहे. तर तुम्ही पुढे बघाच कशा आहे ट्रिप माझी. तर हे आहे लाड बीच. हे बीच कोकणामध्ये आहे. इथं आम्ही 2 दिवसाचा स्टे करणार होतो. रूमवरती पोहोचलो 1 वाजले आम्हाला पोहोचायला. सकाळचे पहाटेचं निघालो होतो आणि त्यानंतर बघा इथं अन्विष्ट कशी अशी मस्ती चाललेली आहे. तर 2-2 गॉगल घालून बसलेला होता आणि दाखवत होता, मम्मा बघ मी कसं करतोय म्हणून. आणि हा माझा रूमच्या समोरचा व्ह्यू होता असा काही. ही नारळाची झाडं एवढी सुंदर व्ह्यू वाटत होता ना, बासच खूपच छान वाटत होता. त्यानंतर आम्ही मस्त असं तयार झालो. आम्ही जाणार होतो हर्णे बंदरला. हर्णे बंदर हे तिथं ना खूप मासेमारी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात. तिथे काय करतात लोक की मासेमारी करणारी जे लोक आहेत ते 8-8 दिवस समुद्रामध्ये जातात आणि ते मासे घेऊनच परत ते येतात. 8 दिवस जाणं आणि त्या समुद्रामध्ये हे करणं जीवावरचंच खरं काम आहे. मासेमारीवाल्यांचं खरं ते जीवावरचाच धंदा म्हटलं जातं. हे आहे हर्णे बंदर. खूप छान होतं तिथं. खूप मासे वगैरे वेगवेगळे प्रकारचे बघितले. खूप भारी वाटलं. त्यांची भाषा, लँग्वेज, वाटा वगैरे असे ते बोलत होते. बरेच मासे असे वेगवेगळे मी कधी पाहिले पण नव्हते, ते असे बघितले होते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. छान वाटलं कधीतरी असं बघायला, म्हणजे बंदर वगैरे बघायला छान वाटतं. मी पहिल्यांदाच असं समुद्रकिनारी, म्हणजे कॉलेजला होते तेव्हा ट्रिपला गेलतो आम्ही, पण असं काही फिरणं वगैरे झालं नाही. त्यामुळे आता खूप छान वाटतंय बघायला हे सगळं. भारी वाटलं. हे अन्विष असा माशांना भीत होता. त्यानं कधी हातामध्ये नव्हता पकडला मासा, पण फर्स्ट टाईम त्यानं ही ट्राय केलं की खाल्ला पण नाही आहे त्यानं कधी. त्यानंतर रूमवरती आलो आणि मस्त असं 4च्या दरम्यान मुलांना ना आम्ही बीचवरती नेलं. भरपूर असे मुलांचा एन्जॉय झाला. म्हणजे पैसे किती गेले काय गेले काही फरक पडत नाही. मस्त एन्जॉय झाला त्यांचा. आम्हीही खूप एन्जॉय केला. भारी वाटलं बीचवरती जाऊन. सनसेट वगैरे एवढं छान वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. ही अन्विषची फ्रेंड कियारा आहे, ती पण खूप छान, तिनं पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर मी असा काही व्हिडिओ काढला. मी इंस्टावरती रीलवरती असा बघितला होता व्हिडिओ आणि मी ट्राय केला, पण चुकलं इथं की ब्ल्यू कलरचा नाही ब्लॅक कलरचा गॉगल पाहिजे होता. नंतर रूमवरती आलो. ही बॅक साईडचा रूमचा व्ह्यू होता माझ्या. खूप छान होता. नारळाची झाडे वगैरे, थंड असं वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी काही केलं, जेवायला खाली आलतो. मस्त कियारा आणि विषय त्यांचा फुल एन्जॉय करत होते. पाण्यामध्ये असे त्यांना आम्ही करत होते, खेळवत होते. त्यांनी पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही टेनिस बॉल वगैरे खेळलो. बाहेर असा रेस्टॉरंटच्या बाहेर असं मस्त असं जेवण केलं. जेवणामध्ये पापड, लोणचं सगळं काही होतं. भेंडी वगैरे, भात. हे मी व्हेजच खाल्लं, नॉनव्हेजवाल्यांनी नॉनव्हेज खाल्लं. मस्त असा एन्जॉय केला मुलांनी, आम्हीही खूप एन्जॉय केला. त्यानंतर समुद्राचे व्हिडिओ काढले, फोटो काढले. खूप काही नाही मोबाईलमध्ये सेव्ह करता आलं मला, पण जे आहे ते शेअर केलं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. हा माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळी रूमवरती आलो आणि मोदक एन्जॉय केला. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.